सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झालाय। हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या। पूर्वनियोजित राजकीय हत्या असल्याचा भाजपने आरोप केलाय। भाजप नेते अर्जुन सिंह यांनी अभिषेक बॅनर्जींवर संशय व्यक्त केलेला आहे। पूर्वनियोजित राजकीय हत्या असल्याचा भाजपचा आरोप आहे। Chandra was a person I have worked with very closely over the years in different political campaigns. His was not an accidental death. It was a pre-planned political assassination. It was a murder whose fingerprints, I'm sure, will lead right to the top of a defeated party which cannot accept, which cannot reconcile itself to a devastating defeat in the elections. अभिषेक बनर्जी ने यह हत्या करवाई है। अभिषेक बनर्जी ने यह हत्या करवाई है और वो एक मैसेज देना चाहता है कि हम सरकार में भले न हो, लेकिन हम तुम्हारे ऊपर भारी हैं। लेकिन वो मूर्ख है, वो हम लोग पर भारी नहीं, इसका जवाब मिलेगा। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे निवासी संपादक प्रसाद काथेसर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रसाद सर, हे हत्याकांड समोर आलं। बिलकुल, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींची सत्ता जात असताना हे घडलेलं हत्याकांड अत्यंत आव्हानात्मक स्थितीमध्ये पश्चिम बंगालला घेऊन गेलेला आहे। कारण या स्थितीमध्ये पश्चिम बंगालमधली परिस्थिती पुन्हा एकदा उफाळून तिथे अराजकाची स्थापनाच होती की काय अशी शक्यता व्यक्त होतीये। आपण जर समजा या घटनाक्रमाकडे पाहिलं तर हत्या झालेली व्यक्ती ही अराजकीय होती। एक अत्यंत साधा सामान्य असा शासकीय कर्मचारी म्हणावा अशाच पद्धतीचा कार्यकर्ता होता। शुभेंदू अधिकारी यांचा स्वीय सहाय्यक असलेला व्यक्ती हा ठरवून अत्यंत जवळून गोळी घालून ठार करण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे काही तास मोजून ज्यांची सत्ता उरलेली आहे त्या ममता बॅनर्जींच्या कडे सुद्धा संशयाचं बोट उचललं जात आहे। जी प्रसाद सर, या निकालानंतर किंवा जो आरोप करण्यात येत होता की ममता बॅनर्जींमुळे अराजक पसरलेला आहे, ते कमी होण्याऐवजी ते वाढलंय निकालानंतर असं म्हणता येईल का? बिलकुल, आता गेल्या जवळपास 15 वर्षातली ममता बॅनर्जींची सत्ता ही सातत्यानं हिंसाचार, गैरमार्गाचा अवलंब अशा प्रकारच्या स्थितींच्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली। आता ती सत्ता जात असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी जो प्रकार घडलेला आहे असा आरोप होतोय, त्याच्यामुळे जे आजवरचे आरोप लागत होते ते सगळे पुन्हा एकदा खरे आहेत असंच म्हणायला वाव निर्माण झालाय। अगदी प्रसाद सर, यात आता कुठेतरी निवडणूक आयोगानंही हस्तक्षेप केल्याचं दिसतंय। निवडणूक आयोगानं अशा प्रकारे हिंसाचार होत असेल तिथे कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या हिंसाचार वाढलेला आहे आणि यामुळे प्रशासनासमोर एक मोठं आव्हान तयार झालंय असं दिसतंय। बिलकुल, निवडणूक आयोगानं सध्या तरी या प्रकरणामध्ये जी भूमिका घेतली आहे ती पाहता ती आता तशी मतदान आणि मतमोजणी या दोन्ही बाबतीमध्ये तशी सक्रिय नाही। प्राप्त स्थितीत पश्चिम बंगालमध्ये एका जागेवरची मतमोजणी अनेक आक्षेपांमुळे पुढे ढकलली गेलेली आहे। ती 24 तारखेला होईल असं सांगितलं आहे निवडणूक आयोगानं। पण आता मध्यमग्राम या ठिकाणी जी घटना घडली चंद्रनाथ रथ यांच्या हत्येची, या हत्येच्या घटनेच्या नंतर तिथली परिस्थिती निवडणूक आयोग आता हस्तक्षेप करेल असं नाहीये, कारण राजपत्रामध्ये एकदा हस्तक्षेप राहत नाही। जी प्रसाद सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या हत्या प्रकरणानंतर आता पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडालेली आहे। हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर 5 गोळ्या झाडलेल्या आहेत। भाई ऑलरेडी बोल दिया, वहाँ 2 बार 3 बार बोल दिया है ना। हाँ, हम ये नहीं सर, अब बोल सुना नहीं, हम एक बार सर बोलना है, किसमें बोलना है?
केस का इन्वेस्टिगेशन हम लोगों ने स्टार्ट किया हुआ है। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाकी वहां पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। ठीक है, बस कितना बुलेट इंजरी है सर? तर पूर्वनियोजित राजकीय हत्या असल्याचा भाजपचा हा आरोप आहे। पश्चिम बंगालमधील या घटनेमुळे आता एकच खळबळ उडालेली आहे आणि तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार केला। सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक होते ते, त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। पश्चिम बंगालमधील या परिस्थितीबद्दल याआधीही विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते आणि सध्या पश्चिम बंगालमधील परिस्थिती खरंच तशी आहे का असा प्रश्न या हत्येनंतर उपस्थित होत आहे। भाजप नेते अर्जुन सिंह यांनी संशयही व्यक्त केलेला आहे। त्यांनी थेट या नेत्याचं नाव घेतलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणी कशी कारवाई होते आणि दोषी कोण आढळतं याकडे लक्ष लागून आहे। भाजप नेते अर्जुन सिंह यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे। पश्चिम बंगालमधली ही मोठी बातमी। सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर गोळीबार करण्यात आला। पश्चिम बंगालमधील निवडणूक पार पडली, निकाल समोर आले आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली। भाजपनं ऐतिहासिक असा विजय पश्चिम बंगालमध्ये मिळवला, मात्र त्यानंतर हे हत्याकांड समोर आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी निवडणुकीशी, निवडणूक निकालाशी याचा संबंध जोडला जात आहे भाजपकडून, तसा आरोप होतोय। त्यामुळे आता